नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा उत्सव आपण पाहतोय आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, त्यांची भूमिका या खुली चर्चा या कार्यक्रमामधून आपण मांडताना पाहतोय. खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सोलापूर मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं आणि या सोलापूर जिल्ह्यानं आत्तापर्यंत आपण पाहतोय अनेक वेगवेगळे उमेदवार आपण निवडून दिलेले पाहतोय. या अनुषंगानं आज आपण सोलापूर जिल्ह्यातील काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या व्यासपीठावरती मराठा समाजाची मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांना म्हटलं जातं, सकल मराठा समाजाचे समन्वयक माननीय माऊली पवार आपल्या या खुली चर्चा व्यासपीठावर उपस्थित आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाची जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात उठाव झाला, आंदोलनं झाली, वेगवेगळे मूक मोर्चे देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निघाले. आज या सर्व आंदोलनाचे सर्व मूक मोर्चाचे साक्षीदार या ठिकाणी म्हणून माऊली पवार आपल्यासोबत आहेत. प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहेत. इव्हन मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील असतील, त्यांच्यासोबत देखील प्रत्येक आंदोलनासोबत त्यांनी आहेत आणि प्रत्येक वेळेस मराठा समाजाची भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर नमस्कार माऊलीजी. आपल्याकडे आज एक महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी आपल्याकडे घेऊन येतो, तो म्हणजे आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? नमस्कार. सोलापूर शहरातल्या एका प्रमुख चॅनलमध्ये मराठा समाजाची लोकसभा 2024 बाबतची काय भूमिका आहे हे मांडण्यासाठी बोलल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीनं, सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मी इन चॅनल न्यूजच्या सर्व पत्रकार बांधवांचा आभार मानतो. इलेक्शन म्हटलं की फक्त राजकीय पक्षांची चर्चा वर्षानुवर्षी होते, राजकीय पक्षांच्याच पुढाऱ्यांना पत्रकार मंडळी, मीडिया काउंट करतो. असं पहिल्यांदा होतं आहे की एका समाजाच्या प्रतिनिधीला बोलून तुम्ही आज आमच्या भावना घेताय. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे, आरक्षणाचा लढा लढत असताना स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून ते आता मनोज जरांगे पाटलांपर्यंत मराठा समाजाचं शासकीय सेवेतलं, मराठा समाजाचं शिक्षणातलं, मराठा समाजातलं शेतीतलं, मराठा समाजाचं उद्योजक म्हणून काम करणाऱ्या लोकांचं कशा प्रकारे राजकीय व्यवस्थेचं खच्चीकरण होत गेलं आहे, आरक्षण नसल्यामुळं कशा प्रकारे समाजाचा लॉस होत गेला आहे, ह्याची उकल, ह्याचं प्रबोधन करण्याचं काम वर्षानुवर्षे ही चळवळ करत आलेली आहे. याच्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असेल, जो अण्णासाहेब पाटलांनी चालू केला, त्यानंतर ही चळवळ सक्षमपणे कोण चालवली असेल तर ते मराठा सेवा संघानं चालवली आहे, संभाजी ब्रिगेडनं चालवली आहे, जिजाऊ ब्रिगेडने चालवली आहे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने चालवली आहे. हे सगळे करत असताना कोपर्डीसारख्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. 18 जुलै 2016ला एका भगिनीच्या अत्याचार होऊन तिचा मर्डर झाला, तिचा खून झाला आणि त्यावेळेस मराठा समाजाचं ध्रुवीकरण झालं. सर्व राजकीय पक्षातले मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते एकत्रित आले आणि पहिला मोर्चा संभाजीनगरला निघाला 9 ऑगस्ट 2016ला. त्यानंतर 21 सप्टेंबर 2016ला सोलापूरचा मोर्चा निघाला, ज्या मोर्चामध्ये मराठा समाज बांधवच नव्हे तर मराठा समाज बांधवांसोबत गावागावातील इतर समाज बांधवही तेवढ्याच ताकदीने मराठा समाजासोबत उभारले आणि हे असे उभारल्यानंतर मराठा समाजाची ही जी एकी आहे, ही अभूतपूर्व एकी, अभूतपूर्व शिस्त साऱ्या जगानं पाहिली. पण मराठा समाजाचे प्रश्न सुटले का? नाही सुटले. 2016 पासून ते 2024 पर्यंतच्या या मोमेंटमध्ये महाराष्ट्रातून असे काही कार्यकर्ते तयार झाले की राजकीय पक्ष नको, आता मी ज्या राजकीय पक्षात काम करतो ते पक्ष माझ्या समाजाला जर न्याय देत नसेल तर मी त्या पक्षात का काम करू. आजची घटना चालतोय, आजच्या तारखेची तुम्हाला स्वप्नील कारकर म्हणून नावाचा आमचा एक मित्र आहे, जो भारतीय जनता पार्टीमध्ये बीडमध्ये काम करतोय. त्यानं आज पक्षाचा त्याग करून पूर्ण वेळ मनोज जरांगे पाटलांसोबत काम करायचा निर्णय घेतला. मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष जर माझ्या समाजाला न्याय देत नसेल तर मी का म्हणून पक्षात काम करू. ही भावना गावोगावच्या मराठ्यामध्ये पेटवायचे काम कोण केलं असेल, ही ज्योत पेटवायचे काम कोण केलं असेल,
मनोज जरांगे पाटलांनी केलं. त्यामुळं आज मला इथे व्यासपीठावर बोलवलं आहे. त्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. कारण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचा प्रचंड मोठा वाटा आहे. पण आज द्यायची वेळ ज्यावेळेस शासनाला येते त्यावेळेस शासन जाणून मराठा समाजाला डावलतं. हे कुठेतरी उघड करण्यासाठी म्हणून आज मराठा समाज उद्याच्या होणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एका डिसिजन मेकर भूमिकेमध्ये आहे. आणि निश्चित मराठा समाज तुम्हाला काय पालट झाल्याशिवाय, सत्ता बदल केल्याशिवाय शांत बसणार नाही. मौलीजी, तुम्ही काय सांगाल? आज लोकसभाच्या निवडणूक आहेत आणि आत्ताच स्टेटमेंट आले की जरांगे पाटलांचा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा या निवडणुकीमध्ये, असं वक्तव्य त्यांचं आलं. नेमकी हा इशारा कोणासाठी असावा, काय वाटतं तुम्हाला? मराठा समाज हा गाववाड्यातला समाज आहे. सर्व समाज बांधवांना घेऊन चालणारा समाज आहे. एका ठराविक विचारसरणीनं मराठा समाजाला इतर समाजाकडून वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध मुस्लिम हे प्रकार करायचे प्रयत्न केले. पण त्याला महाराष्ट्रातला कुठलाही समाज बळी पडला नाही. आणि मराठा समाजाला वेगळं पाडूच शकत नाहीत. हे आमचे सगळे लहान भावंड आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊन चालणारा मराठा समाज आहे. वर्षानुवर्षे काय महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना फक्त मराठ्यांनी सहकार्य नाही केलेलं. या सगळ्या समाजाचे मावळे होते म्हणून स्वराज्य स्थापन झाले. आणि आज सुद्धा मराठा आरक्षण घेत असताना ह्यांनी बरेच प्रयत्न केले आमच्यावर इतर सर्व समाजातले लोक अंगावर सोडले. इव्हन आमच्या मराठा समाजाचे लोक पण आमच्या विरोधात बोलले. मग आमच्या आरक्षणाची मागणी करत असताना मनोज जरांगे पाटलाला काही फरक पडलेला नाही आहे. आज कुठे आहेत ते लोक? का बरं त्यांना लोकसभेला तुम्ही इलेक्शनमध्ये फिरवत नाही प्रचारासाठी? कुठे गेले गोपीचंद पडळकर? कुठे गेले छगन भुजबळ? कुठे गेला प्रसाद लाड? कुठे गेला प्रवीण दरेकर? कुठे गेले आशिष शेलार? कुठे गेले विजय वडेट्टीवार? का पाठवत नाही तुम्ही प्रचाराला त्यांना? का पंकजा मुंडेंना पाठवत नाही इतर मतदारसंघात प्रचारला? त्यांना माहिती आहे मराठा समाजाची ताकद आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे खच्चून. आणि ते निश्चित एक डिसिजन मेकरमध्ये असणार आहे. तुम्ही कितीही आमच्यात लावालावीचा प्रयत्न केला, मराठा समाजातला एकूण एक युवक अभ्यास केलेला आहे. आरक्षणामुळे आमचे काय पुन्हा नुकसान झालेलं आहे हे सगळ्या समाजानं भोगलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही कोणत्याही समाज बांधवांची न दुखवता मराठा आरक्षणाची लढाई आमच्या अंतिम टप्प्यात आली आहे. 57 लाख नोंदी आमच्या सापडलेत. निश्चित 50% आतून मराठा समाज ओबीसीमध्ये आमचा जायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही जाणार आहे. पूर्वी स्वतंत्र मराठा म्हणून एक आरक्षणाची मागणी होती, आता मात्र ते ओबीसीतून मागणी होती. असं काय, म्हणजे काय याच्या मागची भूमिका सांगतो. 21 सप्टेंबर 2016ला ज्यावेळेस मोर्चे निघाले, सर्व राजकीय पक्षाचे पुढारी त्यात होते. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळते, म्हणून फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं. त्याच्या अगोदर कोण दिलं तर पृथ्वीराज बाबांनी दिलं. तर पृथ्वीराज बाबांचं आरक्षण ते नारायण राणे कमिटीच्या ह्याच्या बेसवर टिकलेलं नाही. त्यानंतर फडणवीस साहेबांनी 2018 नोव्हेंबरला आरक्षण दिलं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर आता परत 10% आरक्षण दिले. हे 50%च्या वर आरक्षण टिकत नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आणि परत त्यांनी तेच द्यायचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला संविधानिक आरक्षण कुठे टिकतं आहे? 50%च्या आतच टिकतं आहे. इंदिरा साहनीचा खटला काय म्हणतो? 50%च्या वर आरक्षण देऊ नका म्हणून सांगतो. आणि तुम्ही परत तेच आरक्षण देणार असाल आणि तेच वेळेस तुमची फसवणूक होणार असेल तर त्याच्या एवढं मोठं दुर्दैव नाही. त्यामुळं कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही ऑलरेडी आरक्षणामध्ये आहोत. आमच्यातल्या प्रस्थापित लोकांनी ऑलरेडी आरक्षण घेतलेलं आहे, त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. सर्वसामान्य समाज ज्यावेळेस घेत असताना ह्या अशा काहीतरी भूलथापा मारण्यात येतात की तुम्हाला 50%च्या आत मिळत नाही, मग तुम्ही स्वतंत्र मराठा आरक्षण दिलेलं का घेत नाही? अहो साहेब, ते टिकतच नाही. जे टिकत नाही ते आम्ही घेणार नाही. आज त्यांनी 10% दिलं. त्या 10%मध्ये एकावी सोलापूर जिल्ह्यातल्या बहादरांना सत्ताधारात येऊन सांगावं की या 10%मध्ये VA मेडिकल कॉलेजला तुमच्या 10% जागा सोडणार आहेत, किंवा अश्विनी मेडिकल कॉलेज आहे सोलापुरातलं, तिथं आमच्या 10% मेडिकलला जागा सोडणार आहेत. ह्याचा लाभ इव्हन उद्या MSCBची भरती चालू आहे का साहेब, त्यात सुद्धा यांना लाभ मिळणार नाही. पोलीस भरतीला आता कसा बसा मिळेल, दिलेत सर्टिफिकेट, पण ती भरतीमध्ये सुद्धा, त्या नोकर भरतीमध्ये सुद्धा, शासकीय सेवेतल्या भरतीमध्ये सुद्धा जर हा निकाल विरोधात गेला तर भरती झालेली मुलं सुद्धा घरी बसतील. आज भरती झालेली मुलं पास झाली, ड्युटी जॉईन केली आणि वर्षांनी 2 वर्षांनी निकाल जर विरोधात गेला, कोणतरी सुप्रीम कोर्टात जाणार. ह्यांची टीम तयारच आमच्या विरोधात जाणारच आहेत.
आणि हा जर निकाल लागला, तो निकाल निगेटिव्ह लागला, भरती झालेली पोरं ही ड्रेस काढायचा तिथला ड्युटीवरचा आणि परत सिव्हिल ड्रेसमध्ये माघारी घरी यायचं. म्हणजे असलं फसवणूक करू नका ना. या राज्यातल्या 35% समाजाला तुम्ही किरकोळ समजता. आमची ताकद आमचं मतदान आहे, आम्ही दाखवून देऊ. पहिल्यांदा असं झालंय 5% आहेत त्या पक्षाचे लेबल लावून फिरणारे कार्यकर्ते, ते तिकडे राहतील. नेते एकीकडे, समाज मात्र मनोज जरांगे पाटलांसोबत आहे आणि मनोज जरांगे पाटलांसोबतच राहणार आहे. कारण आमच्या लोकांनी आमची फसवणूक केली, आमच्या नेत्यांनी, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आमची फसवणूक केली आहे. समाजाला न्याय देणारा एकच नेता आहे आता, मनोज जरांगे पाटील, आणि समाज पूर्ण ताकदीनिशी मनोज जरांगे बरोबर आहे. ओबीसीतून मागणी केल्यामुळं कुठेतरी ओबीसी नेत्यांचा याला विरोध होतो. यामुळं आता ओबीसी विरुद्ध मराठा एक असं चित्र दिसून येते. याबाबत काय सांगाल तुम्ही? अजिबात नाही तसं. हे नेते काय काय आमच्या विरोधात बोलतात, आम्ही ओबीसीतून देणार. माननीय छगन भुजबळ, माननीय पडळकर साहेब, माननीय जानकर साहेब, पंकजाताई मुंडे हे बोलतात. मग आत्ता सोलापूर जिल्ह्यातल्या कमीत कमी मराठा कुणबी दाखले आमचे नाही जवळपास म्हटलं तर 15,000 ते 20,000च्या आसपास गेलेत सोलापूर जिल्ह्यातले. सोलापूर जिल्ह्यात 56,000 नोंदी सापडले ते ओबीसी असलेले. आम्ही कसं करते विरोधीने? एका आमच्या घरी सापडले, आमच्या घरी रेकॉर्ड होते, शासनाकडे असलेले रेकॉर्ड आहे. उत्तर महाराष्ट्रात जावा मराठा कुणबी आहे, विदर्भात जावा मराठा कुणबी आहे, कोकणात जावा मराठा कुणबी आहे. मग मराठवाड्यातले मराठा कुणबी नाहीत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठा कुणबी नाहीत. ही दिशाभूल बंद करा. ही दुकानदारी करणारे लोक भविष्यात तुम्हाला राजकारणात दिसणार नाहीत. कारण का असं समाजामध्ये लावून महाराष्ट्र जास्त करून नाही. विचारधारा महाराष्ट्राची वेगळी आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारी विचारधारा आहे. राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा घेऊन चालणारी माणसं आहे. हे असं होणार नाही. आणि ह्या बांधवामध्ये सांगतो साहेब, महत्त्वाचं सांगतो, या समाजाच्या या लढाईमध्ये मराठा समाजासोबत सर्व समाज आमच्यासोबत आहेत आणि निश्चित ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाही. मराठा समाज ओबीसीतून 50%च्या आतून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी का होत नाही? कुठे टेक्निकल अडचण काय आहे ह्याच्यात? सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न होण्याचं क्लिअर कट कारण सांगतो साहेब, बघा तुम्हाला पटतंय का? भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी वोट बँक कोण आहे? मी म्हणत नाही, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात. आमच्या रक्ताचंच ओबीसीचा DNA आहे, हे त्यांचे वक्तव्य आहे. का हो मराठा तुम्हाला मतदान करत नाही असं कधी म्हणू वाटलं ना तुम्हाला? आम्ही रक्तानंच छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत असं म्हणू वाटत नाही तुम्हाला? का बरं तुम्ही आमचा तिरस्कार करताय? का आमचा तुम्ही एवढा द्वेष करताय? माझं छगन फडणवीस साहेबांना म्हणणं आहे, का मराठाची पोरानं तुम्हाला जीव लावलेला नाही? तुम्हाला फक्त ओबीसीनं जीव लावला नाही? हे तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळी जनता तुमच्यावर प्रेम करते, पण तुम्ही जे ओबीसी मराठा हे जे करताय साहेब, खूप मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात मराठा समाज हा ओबीसीमध्येच आहे. ओबीसी बांधव सुद्धा आमच्यासोबत आहेत. आत्ताच्या काल मनोज जरांगे पाटलांना कोणतरी संगीता वानखेडे नावाच्या आमच्या एका महिलेने ट्रोल केलं, तर तिला प्रत्युत्तर देणारी महिला ही आमची बंजारा समाजाची होती. मनोज जरांगे पाटलांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, धनगर बांधवांचं सुद्धा आरक्षणासाठी माझा मराठाचा आरक्षणाचा लढा संपला की धनगर बांधवाचा लढा असू द्या, मुस्लिम बांधवांचा लढा असू द्या, तेवढ्याच ताकदीने मी त्यांच्यासाठी उद्या मैदानात उतरणार आहे. आम्हाला सगळे बांधव सारखे आहेत. जेवढी किंमत मनोज जरांगे पाटलांकडे मराठा समाजाला आहे, तेवढीच किंमत मनोज जरांगे पाटलांकडे इतर समाजाला पण आहे. हे निश्चित दाव्याने सांगतो. मी 2017 पासून मनोज जरांगे साहेबांसोबत काम करतो, मला माहिती आहे. सभेला आपली काय भूमिका राहील मराठा समाजाची? आत्ता लोकसभेत होऊ द्या पहिल्यांदा. लोकसभेला नाही, त्यांचं म्हणणं होतं की 92 ठिकाणी काय तर आपण निर्णायक आहे, मग तिथं लढू असं त्यांचं म्हणणं आहे. 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यातले 92 मतदारसंघ असे आहेत की तिथं मराठा निवडून येते. म्हणजे मतदान कुणीकडे बी कुठल्याही पक्षाचे येऊ द्या तर ते मराठाशिवाय पर्याय नाही. असे 92 विधानसभा मतदारसंघ आहेत. आम्ही लोकसभेला आमची पहिला ताकद दाखवतो, रिझल्ट आमचा दिसेल तुम्हाला. त्यानंतर आम्ही विधानसभेला आमचे उमेदवार देऊ. आम्ही उमेदवार पण देणार नाही. कधी देणार आम्ही उमेदवार? जर तुम्ही आमच्यावर अन्याय असा केला तर. तुम्ही जर सगळे सोयरेचा कायदा पास केला, रितसर मराठा व कुणबी एकच आहात म्हणून तुम्ही जाहीर सांगितलं, आम्ही कशाला राजकारणात येतोय? राजकारणात का मराठ्यांची संख्या कमी आहे काय? पण समाजासाठी काय द्यायचं म्हटलं की हे सगळ्याची तोंड वाकडं होतात. दुर्दैव आमचं काय माहिती आहे साहेब, समाजासाठी लढणाऱ्या एका प्रामाणिक नेतृत्वाची SIT चौकशी केलं ना साहेब, एका मराठा नेत्यानं विरोध केला नाही, हे आमचं दुर्दैव आहे. मराठा समाजाचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, सगळ्यात जास्त खासदार आहेत, सगळ्यात जास्त मंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. का ह्याने विरोध केला नाही? काय गांधीवादी मार्गाने काम करणाऱ्या माणसाला तुम्ही अशा प्रकारे छळताय? ह्या पृथ्वीवर एकमेव समाज असेल त्याच्यावर लाठीचार्ज केला आहे, ज्याच्यावर गोळीबार केला आहे, त्या पोलिसांना प्रमोशन
आणि हरिपाठ आणि प्रवचन करणाऱ्या बायकाला तुम्ही इन्क्वायरी लावली आहे, SIT चौकशी लावता आमची. हे दुर्दैव आमचं. म्हणून समाजानं ठरवलं आहे या राजकीय पक्षांवर कुठला आमचा विश्वास नाही. आमचा नेता मनोज जरांगे पाटील ज्याला सांगेल त्याला आमचं मतदान होणार. मनोज जरांगे पाटील यांच्यावर विधानसभागृहामध्ये SIT स्थापन करण्यात आली, त्यांच्यावर काय सांगाल? SIT यांनी स्थापन केली कशासाठी? यांचं काही लोकांचं म्हणणं आहे की ते आंदोलन त्यांना मोडून काढायचं होतं. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो. ज्या दिवशी हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न झाला तो दिवस आठवा साहेब. त्याच दिवशी संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होती. पण काही लोकांना इंडिया आघाडीच्या बातम्या ज्या मीडियात येत त्या दाबायच्या होत्या. काही लोकांना म्हणजे तुम्ही समजून घ्या. मग डायव्हर्शन कसं करायचं? डायव्हर्शन करण्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी इथे लाठीचार्ज केला, गोळीबार केला. जगाला माहिती आहे. आणि आज काय सांगतात ते? पोलिसांवर त्यांनी हल्ला केला. अरे चुकीची माहिती आहे. SIT नेमली ना, नेमा SIT करा चौकशी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आम्ही SITला घाबरत नाही. आम्ही गांधीवादी मार्गाने आंदोलन करतो. आम्ही हिंसाचं कधीच समर्थन केलेलं नाही आहे. त्यामुळे अशा 10 SIT नेमा, CBI नेमा, तुमच्या सगळ्या ज्या सेंट्रलच्या संस्था आहेत ना त्या सगळ्या कोणत्या इन्क्वायरी करा. मनोज जरांगे पाटलासारखा प्रामाणिक नेता कोण होणार नाही हे जगानं पाहिलं आहे, सिद्ध करून दाखवलं आहे, बघितलं लोकांनी. लाखो लोक पहाटेपर्यंतच्या सभेला भारताच्या इतिहासात मला वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळात थांबत असतील लोक, त्यानंतर आज थांबतात. पहाटेपर्यंत लहान लहान मुलं जागी राहतात. सत्काराला 200-200 JCB उभं राहतात. हे स्वयं खर्च नाही. कोण देतंय का आणून? मला वाटलं माझा JCB आहे, मी उभा करतो माझ्या समाजासाठी. पहिल्यांदा प्रामाणिकपणे नेतृत्व याले माझ्या गावात, तर मी का उभा करणार ना JCB त्या स्वागताला? मग असली SIT लावा, काय लावा, मी याला भिणार नाही आहे. पण समाज ज्या ताकदीनं आज मनोज जरांगे पाटलांसोबत आहे त्याच ताकदीनं उद्या लोकसभेला सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकणार. आणि त्यांची ज्यांनी मनोज जरांगे पाटलांना त्रास दिलाय, ज्यांनी ह्या आंदोलनात छळाचा त्रास केलाय, ज्यांनी आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय हा समाज थांबणार नाही. अशा किती पण SIT नेमा. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय का मागे घेण्यात आला? काय झालं? त्यांनी अगोदर महाराष्ट्राची बैठक बोलली. मनोज जरांगे पाटलांची बैठक म्हणल्यावरती एक इतिहासच झाला आहे. महाराष्ट्राची बैठक बोलली आणि बैठक किती लोकांची होती? 30,000 लोक बैठकीला. काय निर्णय घ्यायचा? मग त्या बैठकीत निर्णय झाला आपण कुठल्याबरोबर तर आघाडी करायचं का? लोक म्हणले नाही. मग कुणाबरोबर काय करायचं? आपण असं फॉर्म भरू, जास्त फॉर्म भरू. नाही म्हणले. कुठल्याही राजकीय पक्षाची मदत न घेता आपण आपले अपक्ष उभा करू म्हणले. एवढ्या कमी कालावधीत शक्य नाही आहे पक्ष पार्टी म्हणून. पण तरी लोकांचाच प्रतिसाद होता. मनोज जरांगे पाटील समाजाचा एकही शब्द डावलत नाहीत. जो समाज म्हणाल त्या समाज त्यानुसार चालतात. त्यांनी म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर अपक्ष जा, तुमच्या मतदारसंघातून कोण कोण इच्छुक आहे बघा. सोलापूरमध्ये मी इंटरव्ह्यू घेतल्या. सोलापूरमध्ये जवळपास 35 लोकांनी इंटरव्ह्यू दिले. हा राखीव मतदारसंघ आहे. इथं आमचे मागासवर्गीय बांधवांनी तिथे येऊन इंटरव्ह्यू दिला. चांगल्या दिग्गज लोकांनी इंटरव्ह्यू दिला. तुम्ही त्यावेळेस मीडियातनं बघितलं. माढा लोकसभा मतदारसंघाने इंटरव्ह्यू घेतल्या. 130 लोकांनी आमच्याकडे इंटरव्ह्यू दिला. रिस्पॉन्स चांगला होता. पण ज्या प्रकारची यंत्रणा खालीपर्यंत काम करायला लागते ती सक्षम यंत्रणा आमच्याकडे आहे का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आणि इनडायरेक्टली ज्याने आम्हाला त्रास दिला, आम्ही उमेदवार उभा केला ना, मताच्या डिव्हायडेशनमध्ये त्यांचा फायदा होता. हे कुठेतरी त्यांच्या निदर्शनास आलं. राजकीय बुद्धीनं त्यांनी विचार केला. सगळ्यांची परत ज्या दिवशी आम्हाला बोलवलं तर हे सबमिट करायला सगळे फॉर्म आम्ही 1 तारखेला ज्यावेळेस सबमिट केले त्यावेळेस त्यांनी आमचे पण विचार घेतले. दादा म्हणलं हे असं आहे, लोकांची भावना अशी आहे की आपल्या ह्याच्यामुळं, आपल्या उमेदवारामुळं आपल्या विरोधात जे आहेत ताकदीनं त्यांचा फायदा होतो आणि कुठेतरी आपला हसू होऊ नये. लोकसभा मतदारसंघ 6 विधानसभेचा लोकसभा मतदारसंघ असतो आणि त्यात आपण पोचू शकू नाही ह्याच्याबद्दल शंका आहे, कारण कालावधी कमी मिळाला आहे. मग दादाने त्या दिवशी डिक्लेअर केलं, मनोज दादाने, की आपण लोकसभेला थांबू. आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्यांना पहिला घरी पाठवू. मग विधानसभेला माहिती होतं विधानसभेचा मतदारसंघ एकच असणार आहे. 92 मतदारसंघ त्यांनी त्यांच्याकडे रेकॉर्ड आले सगळं महाराष्ट्रातनं दिलेलं आहे. खूप चांगले प्रामाणिक लोक आमच्या चळवळीशी जोडले जात आहेत. रोज असंख्य लोक येऊन त्यांना भेटत आहेत. आणि मनोज जरांगे पाटील हे तळागाळातल्या सर्वसामान्यांचं नेतृत्व होत चाललंय. आणि निश्चित या लोकसभेला जरी आम्ही उमेदवार देऊ शकलो नसलो तर पुढची ह्याच्यानंतरची 2029च्या लोकसभेला मनोज दादा निश्चित तुम्हाला उमेदवार देतील. मराठा आंदोलकाच्या पाठीमागे शरद पवार असल्याचा फार्स विरोधकांनी केलाय, काय सांगा? काय झालंय, आमच्या मागं काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब म्हणत ते, काही दिवसापूर्वी म्हणत ते हे भाजपनं जोडलेलं बोललं म्हणत. आता काय झालं माहिती आहे का, ओपनली भूमिका सगळी काय ती कळलेली आहे. आता पवार साहेबाचं नाव घेतलं जातं. आमचं दुर्दैव, आम्ही असल्या गोष्टीला भेट नाही, ह्या क्लिअर कट अफवा आहेत. मला तुम्ही सांगा, वय वर्ष पवार साहेबांचं 83-84, ते अंतरवाली सराटीला भेटायला आले.
आणि मनोजदादा म्हणत ते साहेब बसून भाषण करा, पण समोरच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा मान राखून त्यांनी उभारून भाषण केलं पवारसाहेबांनी. मनोजदादा काय म्हणले, काय ऊर्जा आहे बाबा, काय ऊर्जा आहे बाबा, म्हणजे पवारसाहेबांची तेवढी स्तुती केली एकदा. ज्या पवारसाहेबांनी इम्पेरिकल डेटा नसताना 23 मार्च 1900 नुसार आमच्या मराठा समाजात सगळ्यात मोठं नुकसान केलं. 14% असणारं ओबीसी आरक्षण डायरेक्ट 30%वर नेलं. ते पवारसाहेबांनी नेलं. आणि ते पवारसाहेब आमच्या पाठीशी कशाला उभारतात? पवारसाहेब फक्त मराठा समाजाने सगळ्या समाजाला घेऊन त्यांनी पक्ष चालवतात आणि उठते तर पवारसाहेब आमच्या पाठीशी आहेत. अरे दाखवा तर, येऊ तर द्या, बघू तर असं कसं. मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य कुटुंबातलं आलेलं नेतृत्व आहे. सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता मोठा होऊ नये म्हणून त्याने कुठल्याची दुसरी ताकद जोडायची असं नाहीये. सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ताही मोठा होऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण कोण आहे? मनोज जरांगे पाटील. आमच्या मागणं पवार साहेब आहे ना, शिंदे साहेबांना ना, फडणवीस साहेबांना, उद्धव ठाकरे. स्वयंभू नेतृत्व मनोज जरांगे पाटील. वर समाज एकवटला असताना समाजातील नारायण राणे, नितेश राणे वेळोवेळी वेगळ्या पद्धतीच्या भूमिका मांडतात, काय सांगाल? मगाशी मी सांगितलं तुम्हाला, ओबीसी बांधवाने नाही, ओबीसी नेत्यांनी जसे आमच्यावर अन्याय अत्याचार टीकाच केली आमच्यावर, तसं आमच्यातले बी काय होतं ना, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नारायण राणे, त्यांची 2 पोरं आमच्यावर टीका करणार. यांच्या राजकीय स्वार्थापोटी निवडून येऊन दाखवा, रिझल्ट दिसेल तुम्हाला. आम्हाला उद्या आहे ना इलेक्शन. नारायण राणे साहेब, अजून कोण कोण आहे त्यातलं बोलणाऱ्यापैकी? एकटे नारायण राणेचे आहेत आणि महादेव जानकर आहेत आमच्यावर. 2 उमेदवार आज जाहीर करतोय साहेब. या दोन्ही उमेदवारांनी उद्या निवडून दाखवा. मराठा समाजाची ताकद तुम्हाला दिसेल. नारायण राणे बघतील, महादेव जानकर बघतील. जे जे मराठा समाजाच्या विरोधात जाहीर स्टेजवर ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे त्या लोकांनी पेन्शनची तयारी करावी. त्यांना पेन्शन मराठा समाज चालू करून देणार आहे. श्रीमंत मराठ्यांना आरक्षण नको अशी एक चर्चा होती, काय आहे ह्याच्यातलं नेमकं? काय आहे खरं सांगायचं म्हणजे, श्रीमंत मराठ्यांनी जर ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय. मी नावं घेत नाही कुणाची, राजकीय स्वार्थासाठी त्यांनी लाभ घेतलाय. मुळात म्हणजे आरक्षण आत्ता राजकीय ओबीसी आरक्षण बंद आहे. त्याची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन. माहिती आहे, आत्ता राजकीय आरक्षण बंद आहे सध्या. त्यामुळे महापालिकेचे इलेक्शन झालेले नाहीत, जिल्हा परिषद नगरपालिकेचे बंद झाले नाहीत. त्याच्या पुढे जाऊन सांगतो साहेब, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, या देशाची जातनिहाय जनगणना देश स्वतंत्र झाल्यापासून आत्ता फक्त बिहारने केली. महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना झालेली नाही. 3 दिवसापूर्वी महादेव जानकर साहेबांचं स्टेटमेंट आहे की आम्ही महाराष्ट्रात 72% आहोत. साहेब एकदा होऊ द्या ना जातनिहाय जनगणना, कळू द्या लोकांना एकदा कोण किती. 1931 2024 किती वर्ष झाली? 90 वर्ष झाले जातनिहाय जनगणना झालेली नाही आहे. आम्ही आरक्षणात होतो हे पुरावेत. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा कुणबी म्हणून आम्ही आहे आरक्षणात. तुम्ही का नाकारताय? सगळे पुरावे समोर आहेत तुमच्या. तुम्ही का सर्टिफिकेट द्याले? मग आता सर्टिफिकेट द्यायला चालू झालंय. थोड्या दिवसात तुमच्या स्टेजवरून माझं सर्टिफिकेट दाखवतो मी. माझे सुद्धा पुरावे सापडले, मी सुद्धा ॲप्लिकेशन केलेलं आहे तो साहेब. एवढी दिशाभूल करू नका. आणि श्रीमंत मराठ्याने हे पैशाने श्रीमंत असतील, पण ह्यांना राजकीय स्वार्थापोटी सगळ्यांनी ओबीसी आरक्षण घेतले आहेत, सगळ्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत. ही नावं योग्य वेळी सगळ्यासमोर येतील. बघा, तुम्ही जाऊन काढून बघा इतिहास. हे श्रीमंत मराठ्याने आरक्षण नको ना, त्यांनी लाभ घेतलेला आहे. सर्वसामान्य मराठाला शासकीय सेवेत आणि शिक्षणात आरक्षणाची गरज आहे. आम्हाला राजकारणात जायचं नाही आहे, पण त्यांनी राजकीय आरक्षण श्रीमंत मराठ्याने घेतलंय आणि आम्हाला शिक्षणात नोकरीतलं मागतोय ओबीसीतनं आम्ही. आणि ते देण्यासाठी हे श्रीमंत मराठ्याचे सभागृहात बसलेत. ते आमच्या बाजूने आवाज आमचा उठवत नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे आमचा लढा मागे राहिला आहे. ह्या राजकीय कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं असतं पवार साहेब असेच सगळ्यांनी, तर निश्चित समाजाला मागच नाही मिळालं असतं. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा असे 2 गट पडले होते. तो वाद कसा मिटवला मनोज जरांगे पाटील? काय झालंय, या चळवळीला नेतृत्व नव्हतं. 2016 पासून मराठा क्रांती मोर्चाची खूप मोठी चळवळ आहे. चळवळीत सगळ्यात पुढं कोण उभं राहायचं? महिला उभं राहायच्या. निवेदन द्यायला कोण जायचं? 5 मुली जायच्या. बरोबर. मनोज जरांगे पाटलांसोबत मी स्वतः 2017 पासून काम करतोय. त्या माणसाबद्दल आम्हाला प्रामाणिकपणा काय माहिती आहे, जगाने बघितले. इतर समाज आज स्टेजवर बोलत. त्यांनी हाक दिल्यावर मुंबईला किती लोक गेले हो? काय तिथं फक्त मराठा समाजाची लोक पाणी वाटप करायला होते काय? नाहीच. सगळ्या समाज त्यांची वाट बघतात. सगळे समाज तिथं अन्न घेऊन भरते, अल्पोपहार देते, पाणी देते, सगळी सोय करत ते. तुम्ही बघा मुंबईत काय फक्त मराठा समाज राहते? नवी मुंबईत काय फक्त मराठा समाज राहते? सगळे समाज राहतात. सगळ्या महाराष्ट्रानं नाही जगाने बघितलंय एक प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजात जन्माला आलंय.
त्याला खतपाणी घालणं, त्याला वाढवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, जेणेकरून सगळ्या समाजाला न्याय मिळेल या भूमिकेतून हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी सगळा समाज उभारलेला आहे. आपण जर पाहिलं एक मराठा समाजाने एक शांततेच्या मार्गाने सगळे मोर्चे काढले, आंदोलनं केले, मूक मोर्चे देखील आपण एवढे मोठे लाखोच्या संख्येनं एवढे लोक येत होते, एकदम एवढे शांततेच्या मार्गानं एक लोकशाही मार्गानं आरक्षणासाठी लढा दिला तुम्ही. असं करत असताना अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, लहान मुलं बघत नाहीत, महिला बघितल्या नाहीत, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक बघित नाहीत, अशा मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला झाला, याबाबत काय सांगाल तुम्ही? काय मनोज जरांगे पाटलांचं ते 7वं का 8वं उपोषण होतं अंतरवाली सराटीतलं. 29 ऑगस्टला काहीतरी चालू झालं होतं. आम्हाला पण त्यांनी तिथं बोलवलं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी उपोषणच केलं होतं. मनोज जरांगे पाटलांच्या वडीकळे, साष्ट पिंपळगाव त्या उपोषणाला मी स्वतः उपस्थित राहिलो. ते गांधीवादी मार्गाने लढणारा कार्यकर्ता आहे. आणि मी माझ्या बाबतीत म्हणत असलं, मी उपोषण कधी केलेलं नाही, भविष्यात बी कधी करेल का नाही मला माहीत नाही, पण जो माणूस करतो त्याच्या पाठीमागे समाज उभारला आहे, ही सत्य तुम्ही बघताय. आमचं आंदोलन मोठं व्हायला कारणीभूत कोण आहे तर सगळा वारकरी संप्रदाय. आज वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या महाराजांची भजन कीर्तनं त्या अंतरवाली सराटीच्या उपोषणस्थळी चालतात. दिवसभर काय करणार लोक? एक अध्यात्माची जोडा, एक महाराष्ट्राची एक विशिष्ट परंपरा आहे वारकरी संप्रदायानं. दररोज मनोज जरांगे पाटलां ते बरेच दिवसाला आंदोलन करतात, एक आंदोलक म्हणून दररोज वेगवेगळे महाराजांवर तिथे प्रवचन करत. बायका वयस्कर येणार, प्रवचनाला कोण असते? गावातले वृद्ध, वयोवृद्ध महिला, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात आंदोलन ठिकाणी. मनोज दादाच्या निमित्तानं अंतरवाली सराटीमध्ये दररोज महाराष्ट्रातले कोणते तरी महाराज जाणार, प्रवचन देणार, संध्याकाळी भजन कीर्तन होणार. अचानक त्या दिवशी 500 पोलिसांचा फौजफाटा अंतरवाली सराटीत दाखल झाला. मनोज दादाला भेटायला येणारे लोक म्हणले, ते तर त्याच्या स्टेजवर, त्यांना काय माहीत नव्हतं 500 पोलीस कशाला आले, आपल्या गावची लोकसंख्या एवढी नाही, 500 पोलीस का आले अचानकच, नाही काय माहीत नाही म्हणले. पण मनोज दादांवर प्रेम करणारा पार मंत्रालयापासून ते गावाच्या ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत माणसं आहे. दादाला पोलिसांना म्हणले पियायला त्या भागातल्या, काय भानगडे एवढी पोलीस का आले? मनोज दादांनी विचारलं. नाही, तुमच्या आंदोलनाला CM साहेब भेट देणार आहेत असं त्यांचं उत्तर आलं. बरं. मनोज दादा म्हणले CM साहेब माझ्या आंदोलनाला? त्यांना जरा डाऊट आला. CM साहेब येणार असेल तर यंत्रणा कॅनवा अगोदर कळवलं असतं त्यांनी, मी त्यांना फोन केला असता, आम्ही यंत्रणा आलोवर. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत कुठल्याच आंदोलनस्थळी मुख्यमंत्री गेलेला नाही. आंदोलनस्थळी कधी मुख्यमंत्री गेला का? कधीच नाही. मग त्यांच्या यंत्रणेत त्यांनी मंत्रालयात फोन लावला, CM साहेबांचा दौरा काय म्हणले त्यांनी. ते आज मुंबईतलेच कार्यक्रम आहे सगळे त्यांचे ठरले त्यांची. त्या दिवशी CM साहेबांचा कार्यक्रम काय तर यांच्या पक्षात नवीन ती पिल्लू आलं होतं, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट सामील झाला होता. आणि ह्या तिन्ही पक्षाची बी यांची बैठक होती यशवंतराव चव्हाण सेंटरला. नाही म्हणले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असं लिहिलेलं आहे, तुमच्याकडे येणार नाहीत म्हणले. मग ह्यांनी म्हणले एवढी गर्दी पोलिसांची कशाला, ही काय तर काळबेरं दिसतंय. तर ती काळबेरं असं होतं, इंडिया आघाडीची बैठक काढून बघा साहेब इतिहास, ही मुंबईत चालू होती सगळ्या पक्षाची. आणि त्या बैठकीच्या बातम्या देशभर फिरायला तर चांगल्याच. आणि त्या बातम्या तोडायच्या असतील तर इथले मराठी सगळे म्हणून आमच्यावर अत्याचार केला आहे, आमच्यावर गोळीबार केला आहे, आमच्यावर लाठीचार्ज केला आहे. आणि त्या सगळ्या पोलिसांना प्रमोशन दिलं आहे आणि चौकशी गोरगरीब मराठ्यांची लावली. किती मोठा अन्याय आहे हे गृहमंत्री बघताय, किती मोठा अन्याय आहे. आमची चौकशी, आम्हालाच मारून, हे कधी घडलंय? आम्ही गांधीवादी मार्गाने करतोय. हरिपाठ भजन बिजन करणाऱ्या बायकांना तुम्ही पिंढऱ्या फोडले, त्या डोकी फोडले, ते गोळ्या घातल्या. त्या लीलावती हॉस्पिटलला ॲडमिट होते गोळ्या घातलेले लोक, बघितले तुम्ही? काय न्याय आहे? महाराष्ट्रातल्या 35% समाजावर अशा प्रकारे राज्यकर्त्यांनी अन्याय केला म्हणून हा समाज पेटला आहे. अंतरवाली सराटी आज खूप मोठं आंदोलनाचं केंद्रस्थान झालं. आपण जर पाहिलं याच्यामध्ये अनेक तरुणांनी देखील बलिदान दिलं आरक्षणासाठी. अजूनही काही जण आत्महत्या करतायत. हे तरी देखील सरकारला याच्यामध्ये म्हणजे काही सोयीसुविधा वाटलं नाही, आरक्षण द्यावं. 10% आरक्षण देऊन कुठंतरी महाराष्ट्र समाजाची फसवणूक केली असं वाटतंय का तुम्हाला? काम 10% आरक्षण ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा समाज राज्य मागासवर्ग आयोगानं परवाच्या शुक्रिय समितीनं सांगितलेलं आहे,
आत्महत्या करणाऱ्यामध्ये शेतकऱ्यात 94% मराठा समाज आहे. शासकीय सेवेमध्ये 100 जागा असतील तर त्यातल्या 9 जागा फक्त मराठा समाजाला मिळतात. शिक्षणामध्ये ग्रामीणमध्ये चला, उच्च शिक्षणामध्ये आमची टक्केवारी तुम्हाला दिसेल. सिनियर कॉलेजचे प्राध्यापक दिसतील, विविध विद्यापीठाचे कुलगुरू किती मराठा समाजाचे दिसतील. हे उठतेच सांगतात ह्यांच्या बँका आहेत, ह्यांचे कारखाने आहेत, ह्यांच्या सूतगिरण्या आहेत, ह्यांच्या दूध डेअरी आहेत, ह्यांच्या शिक्षण संस्था आहेत. अरे ते समाजाचे नाहीत बाबा. समाजाने निवडून दिलेले समाजाच्या कामासाठी त्यांनी गेली आणि त्यांनी त्यांचीच घरं भरली. समाजाच्या नावावर मोठे झाले, ऐश्वर्य प्रतिष्ठा सगळं वर्षानुवर्षी पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे गेली. समाज तिथंच आहे आज. त्या समाजाला दिलेलं 10% आरक्षण का बोगस आहे? पृथ्वीराज बाबांनी 16% दिलं, टिकलं का? नाही टिकलं. फडणवीस साहेबांनी शिक्षणात 12%, नोकरीत 13% दिलं, टिकलं का? नाही टिकलं. आता परत 10% दिलं आणि हे टिकवतो म्हणतात. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहे, 550 पानाचा निकाल आहे की 50%ची कॅप कोणीही ओलांडू शकत नाही. तरी ह्याने उठायचं, परत तेच द्यायचं. बरं, दिलेल्या 10%मध्ये मी म्हटलं साहेब 10%मध्ये सोलापूरच्या VM मेडिकल कॉलेजचा इंटेक कितीचा आहे? MBBSच्या फर्स्ट इयरची जागा 200 आहेत. अश्विनी मेडिकल कॉलेजच्या किती आहेत? 100 आहेत. 300 जागा यावर्षी 2024ला 5 तारखेला उद्याच्या नीट आहे, 7 तारखेला तुमचं लोकसभेचं मतदान आहे, 5 तारखेला नीट आहे. आम्हाला त्यात किती जागा सोडल्या? त्यात 10% आरक्षण नाही आहे. हे आरक्षण होऊ शकते का? आरक्षण नसून ती सवलत आहे आणि त्या सवलतीत सुद्धा मराठा समाज शिक्षणात कुठंच बसत नाही. मग ती सवलत तर कशी म्हणायचं? ही चक्क धुळफेक 10%ची आरक्षणाची केलेली आहे, ते आम्हाला मान्य नाही. आम्ही कुठे आहोत? आम्ही 50%च्या आत OBC-मधून जे आमचे पुरावे सापडलेत, सगळे सोयरेचा कायदा करा, तो GR पास करा. आता त्यांनी सांगायला ते सगळे सोयरेचा कायद्याच्या हरकती आल्यात, हरकती मागवल्यात. किती दिवस चालणार तुम्ही? रात्रीतून तुम्ही नाही ते निर्णय घेतले साहेब. पहाटे उठलं की तुम्ही शपथच घेतलेलं चालतंय आणि आमच्या हरकती बघायला तुम्ही 6 लाख हरकती आल्यावर तुमच्यावर एवढी मोठी यंत्रणा आहे सरकारकडं. किती वेळ लागते त्याचा पाठपुरावा करून संपवला विषय? यांची द्यायची मानसिकता नाही. या प्रश्नाचं ह्यांनी भांडवल केलं, राजकीय भांडवल. प्रत्येक वेळी मराठा समाजाला झुलवायचं काम चाललंय. आता समाजाला बोलणार नाही. समाजाच्या ज्याने गुलाल लावला वाशीमध्ये, ज्याने आमच्या गुलालाचा अपमान केला, त्यांना समाज 100% त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. 16%वरून 10% का आला आरक्षण? कमी कमी का होत चाललं मराठा समाजाला? आमचं म्हणणं अजूनही तेच आहे साहेब, 16% बी नको आणि 10% बी नको. आम्हाला कुणबी मराठा म्हणून उत्तर महाराष्ट्रात आहे, कोकणात आहे, विदर्भात आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र राहिला तो करून टाका. 16% नाही, जे काय आहे ते OBCतले मिळू द्या ना आम्हाला. आम्ही करू ना OBCमध्ये, काय असेल ते आमचं. शिक्षणात आम्ही अल्प आहे, उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. गावाकडे असंख्य मुलं तुम्हाला दाखवतो 10वी-12वीपर्यंत शिकतात, उच्च शिक्षणाला पैसे भरू शकत नाहीत, ते घरी बसतात, परवडत नाहीत फीस. पुण्यासारख्या ठिकाणी LKGला ॲडमिशन घ्यायचं म्हणल्यावर 3-3 लाख रुपये डोनेशन आहे. कुठनं नाही शेतकऱ्यांनी पैसे? मेजर समाज महाराष्ट्रात शेतीत कुठला आहे? मराठा समाज आहे. का हो साहेब? कुठल्या कारखान्याने वेळेवर बिलं दिलेलं ऐकलं कधी? म्हणजे इकडून कारखान्यानं चेंबायचं, इकडून सरकारने चेंबायचं, किती अवस्था वाईट आहे. असंख्य मुलाची लग्न होत नाहीत. का? हाताला रोजगार नाही, शिक्षण पूर्ण नाही, नोकऱ्या नाहीत. असंख्य गावात तुम्हाला दाखवतो किती मुलं आहेत बघा तुम्ही. ती एज लिमिट असतं ना लग्नाचं, ते क्रॉस करून किती पुढे गेलेत बघा. मराठा समाज स्पेशली. तुम्ही शासकीय सेवेत घेत नाही, धड शिकू बी देत नाही. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही? या महाराष्ट्रातल्या 35% समाजाला न्याय देणे तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही ती पार पाडताय प्रामाणिकपणे? नाही पार पाडत. आम्ही आमच्या समाजाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वर्षानुवर्ष त्या पक्षातनं जे निवडून दिले मराठा समाजाचे आमदार खासदार, त्यांनी अन्याय केला, त्यांनी त्यांचीच घरं भरली, समाजाची लोक तशीच ठेवली. ती समाज विस्थापित ह्या प्रस्थापिताविरुद्ध आज लढायला उठलाय आणि निश्चित विस्थापित समाज आज कोणाचंच ऐकायला तयार नाही. तो फक्त एकाच माणसाचं ऐकतो, मनोजदादा जरांगे पाटील. संपला विषय. आरक्षण प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातं असं बोललं जातं, काय सांगा? आरक्षण प्रश्नावरून देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट केलं जातं असं तुमचा प्रश्न आहे. कोण आहे राज्याचे प्रमुख? आम्ही कोणाला मागायचं? आम्ही कलेक्टरला मागायचं? एकनाथ शिंदे साहेब तिथं आहेत, CM. एकनाथ शिंदे साहेबाला म्हणतोयच की कुणाचा कंट्रोल आहे त्यांच्यावर इनडायरेक्टली? अजितदादावर कुणाचा कंट्रोल आहे? त्यांचं जाहीर वक्तव्य आहे, 2 पक्ष फिरून मी पुन्हा आलो. कोण आलं? फडणवीस साहेब पडत आले. कुणाच्या ताब्यात सगळी यंत्रणा? बरं, मेजॉरिटी पक्षात सगळ्यात जास्त आमदार कोणाचे आहेत?
ज्या आमदाराची सगळ्यात जास्त मेजॉरिटी आहे, ज्या पक्षाची मेजॉरिटी आहे, ते डिसिजन मेकर असतो सत्तेतला. त्यामुळे फडणवीस साहेबाला बोलणार कोण आहे? भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राला नंबर 1 लीडर कोण आहे सांगा? गडकरी साहेब आहे, चंद्रकांत दादा आहे, आशिष शेलार आहे, नारायण राणे का फडणवीस साहेब आहे? प्रमुखालाच मानणार ना आम्ही. आमचं त्यांचं काय वैर नाही आहे. फडणवीस साहेब तुम्ही न्याय द्या, तुमच्याकडे आलो आम्ही. तुम्ही त्यात राजकारण करू नका. एकीकुंड द्यायचं आणि पलीकडून परत कोर्टात माणसं कोणाची जाते ती काढा रेकॉर्ड कोणाचं बघा. कोणाच्या सदावरती माणूस महाराष्ट्राला विचारा तुम्ही. कोणाचा तिरोडकर माणूस महाराष्ट्राला विचारा. बरं हे म्हणतात उद्धवसाहेब ठाकरे असताना आरक्षण ह्यांना सरकारला टिकवता आलं नाही. कुठं? सुप्रीम कोर्टात. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो एखादा वकील फडणवीस साहेबांना दिला असतं तर काय बिघडलं असतं काय? तुम्ही दिलेलं आरक्षण टिकलं नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? आणि कोण पाठवलं त्यांना वर? सुप्रीम कोर्टात अपील करायला कोणाची माणसं होती सगळी? यादी दाखवू वाचून कुठल्या समाजाची लोक आहेत बघायचं आहे. पण तुम्हाला लयच कळवा आहे, मराठा समाजाने डोक्यावर घेऊन नाचलेत तुम्हाला. अजून मी नाचायची तयारी आहे का? त्यावेळेस सुप्रीम कोर्टात एखादा वकील तुम्ही दिला नाही तुमचा? द्यायला पाहिजे ना. याचिकाकर्त्यांचे वकील असतात, सरकारचा वकील असतो. एखादा वकील फडणवीस साहेबांना द्यायचा होता आणि आरक्षण टिकून दाखवायचं होतं. राजकारण करू नका साहेब. तुम्हाला जर आणि तुम्हाला का भांडतो आम्ही? आमचे नालायक निघाले मराठा सगळे. आमदार खासदार मंत्री जे मुख्यमंत्री म्हणून मिरवले महाराष्ट्रभर, त्यांनी न्याय दिला नाही. फडणवीस साहेबांनी द्यायचा न्याय दिला असेल तर त्यात तरी राजकारण केलं. जर त्यांनी न्याय दिला असता साहेब, टिकणारं आरक्षण दिलं असतं, मराठा समाज त्यांना कधीच विचारणार नसतं. पण प्रत्येक वेळी उठायचं हे फसवणूक करायची. 3 वेळा फसवणूक झाले. आता समाज ह्याला बोलणार नाही. किती लोकांनी एकमेकाला गुलाल लावला. त्या मंत्रालयात फक्त शिवाजी महाराजांनी पुतळ्यापाशी मुख्यमंत्र्यांनी आणि त्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकमेकाला गुलाल लावला. समाजानं 10% आरक्षणाचं स्वागत केलेलं दाखवा मला. चला एक क्लिप दाखवा, एक फोटो दाखवा. असं राजकारण करू नका. समाज प्रत्येक वेळी तुमचं बघितलं अनुभव. तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल, एकच सोल्युशन आहे, जग जाहीर मान्य आहे. 50%च्या आत मराठा व कुणबी एकच आहेत. सगळे सोयरेचा कायदा करा. येणारा विधानसभेच्या तुम्हाला समज परत डोक्यावर गेल. आणि तोच राजमार्ग आहे, तोच योग्य मार्ग आहे आणि तोच संविधानिक मार्ग आहे. आणि तो तुमची द्यायची इच्छा आहे की नाही समाजाला माहिती. बघतेत लोक सगळे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता. अरे धक्का लावायचा विषयच नाही. ऑलरेडी आम्ही ओबीसीत आहे. धक्का लावायचा काय विषय आहे? ऑलरेडी ओबीसीत आहे आम्ही. पुरावे आहेत आमचे. काय धक्का लावायचा संबंध आहे? पण असं करू नका. हे आमचेच गावगाड्यातले बांधव आहेत सगळे. त्यांचे नेते फोडले तुम्ही आमदार का खासदार का देऊन. नेते फुटले. ते सगळे बांधव आमच्यासोबत आहेत. ते सगळे बांधव आमच्या आंदोलनात आहेत. माझे सोलापूरले कित्तर मित्र दाखवतो साहेब, तुम्हालाही माहिती आहे माझ्या आंदोलनात आहेत. माझ्यासोबत माझ्या समाजासोबत आहे. असे ओबीसी मराठा वगैरे वाद होत नसतो महाराष्ट्रात. एक महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे. राजर्षी शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक आहेत, त्यांच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, अण्णाभाऊ साठे असो, अहिल्यादेवी होळकर असो, यांचा वारसा आहे महाराष्ट्राला. त्यामुळे असा कितीही वाद लावायचा प्रयत्न केला तर समाजाचं प्रचंड मोठं प्रबोधन झालेलं आहे आता. त्यामुळे तुम्ही वाद लावायचा प्रयत्न करू नका. इम्पॉसिबल आहे. कधीच आमची ओबीसी बांधवांसोबत भांडणं होणार नाहीत. शक्य नाही. आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांना गावगाड्यातल्या माहिती आहे मराठा समाजाची काय अवस्था आहे. त्यामुळं मला वाटत नाही नेते सोडले तर कोणाचा आमच्या आरक्षणाला विरोध आहे. मध्यंतरी एक शांततेच्या मार्गानं आंदोलन करणारा मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील असतील, त्यांनी मध्यंतरी फडणवीस साहेबांना डायरेक्ट स्टेटमेंट केलं, शिव्या दिल्या मीडियासमोर. आणि एक महाराष्ट्रातून एक वेगळ्या प्रतिक्रिया आल्या. यावर तुम्हाला काय वाटतं? त्या स्टेटमेंटचं मी कधीच समर्थन करणार नाही. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी पण तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी समजून घ्या. सकाळचं जेवण तुम्हाला वेळेवर नाही मिळालं ना, संध्याकाळी चिडचिड करता साहेब तुम्ही. माणूस 13 दिवस उपाशी. 13 दिवसानंतर तुम्ही दखल घेत नाही. तुम्ही सरकार आहे, तुम्ही मायबाप आहे आमचं, तुम्ही आमची दखल घेत नसाल. 13 दिवस उपाशी आहे माणूस. चुकीने एखादी आमची शिवी आली, त्यांनी जाहीर माफी मागितली, आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. गांधीवादी मार्गाने आंदोलन करायला हो. 13 दिवस उपाशी राहून तुम्ही 2 दिवस उपाशी राहून बघू कसं बोलताय तुम्ही. चला, ते माणूस एखाद्या गोष्ट चुकीचं बोलला असाल, त्यांनी परत त्याची माफी मागितली, व माझं चुकलं. पण 13 दिवस अन्नाचा कण नाही पोटात आणि त्या माणसानं चुकीचं बोललं. काय हो, तुमचे नेते कमी बोलतात काय? खाऊन पिऊन बोलतात की? हा उपाशी तर बोललाय. बरं कोणासाठी उपाशी आहे? गोरगरीब मराठा समाजासाठी उपाशी आहे. त्यानं न्याय कुणाला मागायला आहे? तुम्हाला मागायला.
आणि तुम्ही त्याला डुंकनी बघायला तयार नाही, चिडून एखादी गोष्ट बोलला असेल, तुम्ही डग वाचल्यासारखं करताय, तुम्ही आमची SIT लावताय, बोलले असेल एखादी गोष्ट चुकून, मी त्याचं समर्थन करत नाही. त्याबद्दल त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी माझे शब्द गेले असतील 2, पण माझी त्यावेळेसची मानसिकतेचा तुम्ही अभ्यास करा. 13 दिवस उपाशी राहून सरकार माझी दखल घेत नसेल तर मी बोललो असेल एखादी गोष्ट चुकीची, आम्ही त्याचं समर्थन केलं आहे का? केलं आहे समर्थन. पण तुम्ही त्या पण गोष्टीचा आमचा अभ्यास करा की 13 दिवसानंतर अन्नाचा कण नसताना जर एखादा माणूस बोलत असेल आणि सरकार दखल घेत नसेल तर त्याचा उद्योग बोलला असेल चुकीचं, त्याबद्दल अजून एकदा मी माफ मागतो. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. गांधीवादी मार्गावर आमचा विश्वास आहे, संविधानिक मार्गाने चाललेलं आंदोलन आहे, त्याला सरकार दखल घेत नसेल तर एखादी गोष्ट चुकू शकते. एवढा मोठा समाज आहे, त्याला तुम्ही समजून घ्यावा अशी माझी इच्छा. महाराष्ट्रातून संपूर्ण जेव्हा मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील निघालते, संपूर्ण तुम्ही देखील त्याच्यामध्ये पायी चालत निघालते शिवाजी पार्क दिशेने, परंतु शिवाजी पार्कवर न जाता मधूनच त्यांनी पुन्हा तो मोर्चा अंतरवाली सराटीकडे वळवला. काय झालं नेमकं त्यावेळेस, काय घडलं होतं? आम्ही जरांगे पाटील अंतरवाली सराटीतनं चालत निघाले, त्याच वेळेस सोलापुरातनं मी पण इथनं चालत निघालो, सगळे आंदोलक घेऊन. असं अंतर पार करत करत 4-5 मुक्कामाला आम्ही मुंबईत पोचलो. लोणावळ्यापासूनच सरकारचं एक शिष्टमंडळ अधिकाऱ्यांचं आमच्या संपर्कात होतं. लोणावळ्याच त्यांनी ते सगळे सोयरेचा GR घेऊन आले. आमच्याकडं आमची वकिलाची टीम होती, ते सगळे पडताळणी करत होते की आम्हाला कसं पाहिजे. आमची वकिलाची 5 लोकांची टीम होती आणि सरकारचे शासकीय जे कर्मचारी IAS ऑफिसर होते त्यांचे संबंधित ते होते. त्यात दुरुस्ती करत 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 आम्ही कुठं पोचलो, वाशीत पोचलो. वाशीत त्या दिवशी रात्री त्या पूर्ण बैठकीमध्ये मी स्वतः हजर होतो मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत. त्यावेळेस जो फायनल फॉर्मॅट असतो तो आमच्या सगळ्याच्या साक्षीने झाला. जरांगे पाटलांनी बघा म्हणले, परत आपल्यावर कोणाचा ब्लेम व्हायला नको. सगळे अभ्यासक तिथं होते, सगळे विधिज्ञ तिथं, वकील मंडळी तिथं होती आणि त्या सगळ्या साक्षीने हा ड्राफ्ट फायनल केला. त्यावेळेस रात्री 3 वाजता मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर हे राज्याच्या कॅबिनेटमधले प्रमुख 2 मंत्री तिथं आले आणि संयुक्त पत्रकार परिषद मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली. आपल्याला हवा असलेला GR जर शासनात देत असेल तर मुंबईमध्ये जाऊन मुंबईकरांची का अडचण करायची, आपण इथूनच परत जाऊ, शासन द्यालं ना आपल्याला. पण त्यावेळेस एक अट घातली की हे तुम्ही आत्ता देऊ नका, सकाळी 7ला म्हटलं तर 7ला आमची तयारी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाशी चौकात या मुख्यमंत्री साहेबांनी, आणि मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राला सांगावं की हा GR आम्ही अशा पद्धतीने पास करतोय, आम्ही असा देतोय. ती पत्रकार परिषद संपली. आम्ही तिथनं गेलो, उठलो, 3 तास 2 तास मी झोप नाही, लगेच आम्ही तिथं आलो. 8 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय आले. तो शासनाचा अजेंडा जो काही GR होता तो वाचून दाखवला सगळे सोयरेचा, त्याच्यावर हरकती मागवतो म्हणले आणि येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही ते पास करून देतो. ती एक फसवणूकच होती. 100% फसवणूक होती. का फसवणूक होती, का रोष आहे, तर ती GR देता आणि 10% आरक्षण डिक्लेअर करता. ही फसवणूक नाही. आम्ही मागतोय काय, आम्ही मागतोय इकडचं दे आणि तुम्ही देता इकडचं, जे टिकत नाही त्यातलं आम्ही टिकावं देऊ म्हणतोय आणि तुम्ही देता न टिकणार. मग आम्ही त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला लावलेला गेला होता, तुम्ही अपमान करू नका, एवढी दक्षता घ्या. छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला बोललेला आहात, महाराजांची शपथ घेऊन बोललेला आहात. कोण केला हो गुलालाचा अपमान? तुम्ही केला असेल तर तुम्हाला भोगावं लागेल. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला इथेच मिळणार आहेत. सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र आणि सगळा देश त्याला साक्षीदार आहे. जर उद्याच्या इलेक्शनला मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्याबरोबर उभारला असता ना, का केली फसवणूक तुम्ही? द्या त्याचं उत्तर. तुम्ही सांगता सगळे सोयरेचा GR देता म्हणून आणि देता 10% आरक्षण. 26 फेब्रुवारीला विधिमंडळात मंजूर केले. कोण? समाजानं स्वागत केलं त्याचं. समाज तुम्ही गुलाला लावल्यानंतर समाज आनंदानं गावोगावाला लाखो रुपये गावागावात खर्च केलेत. समाजानं जल्लोष केला, सगळे सोयरेचा GR मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला म्हणून गावागावात मिरवणुका निघाल्यात साहेब. आणि तुम्ही 10% आरक्षण दिलं, कोणी स्वागत केलं? एका गावात महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात मिरवणूक निघाली दाखवा. ही असली फसवणूक करू नका. गावागावातला मराठा समाजातला प्रत्येक तरुण आज मनोज जरांगे पाटील झाला आहे. त्यामुळं प्रामाणिक माणसाला फसवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम काय होते लोकसभा 2024ला तुम्हाला बघायला मिळतील. मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण उच्च शिक्षित आहेत, ते आजही बेरोजगार आहेत, पण आंदोलनामध्ये सहभागी झाले. अनेक वेळा लाठीचार्ज त्यांनी स्वतःवर अंगावर घेतला. अनेक या तरुणांवर गुन्हे दाखल झाले. मराठा समाजाचे नेते असतील, तुम्ही असतील, सातत्याने सरकारला मागणी केली की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागं घ्या.
हे अजून तरी हे गुन्हे दाखल मागे घेतलेले नाहीत. तर काय सांगाल याबाबत तुम्ही? कारण हे सरकार करू शकलं असं त्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातातली गोष्ट साहेब. या लोकसभा मतदारसंघात एक व्हिडिओ व्हायरल झाला, जे आत्ता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, राम सातपुते, माफ करा माझं नाव चुकलं असेल. राम सातपुते साहेब आमचेच बांधव आहेत, मोची बांधव. ज्या पद्धतीनं त्यांनी फडणवीस साहेबांना फोन लावून मोची समाजाचे गुन्हे माघार घेतले म्हणून डिक्लेअर केलं. आमच्या मागण्यापैकी प्रमुख मागण्यापैकी एक मागणी, त्या नवी मुंबईमधली आमची एक महिला आहे, तिला 307च्या गुन्ह्यात गवलंय. ती डॉक्टर आहे. मी 353 मध्ये येत आरोपी आहे. एका दिवसात चक्काजामच्या. महाराष्ट्रात किती गुन्हे दाखल माहिती आहे साहेब? नागपूर जिल्ह्यात 30 आहेत आणि एकट्या परभणी जिल्ह्यात 550 आहेत. महाराष्ट्रात 2450 गुन्हे दाखल आहेत एका दिवसात. एका गुन्ह्याला 30 आरोपी, 2450 गुन्ह्याला किती काढा? एका दिवसात आमची एवढ्यापर्यंत करिअर खराब करताय. अहो कुठला द्वेष काढला आमच्यावर तुम्ही साहेब? ह्याच लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री केलं, तर ते विसरले का तुम्ही? आमच्यावर राग काढताय. 50 ते 60 हजार पोरं एका दिवसात मागच्या झालेल्या आंदोलनात चक्काजाममध्ये, महाराष्ट्रभर जो चक्काजाम झाला ना त्याच्यामध्ये 50 ते 60 हजार मुलं आरोपी केलेत. जी मुलं तुम्ही भरती व्हा म्हणताय MSCB मध्ये, जी मुलं तुम्ही ST मध्ये भरती व्हा म्हणताय, जी मुलं तुम्ही पोलीस भरतीला उभा राहा म्हणताय, त्या पोरांना तुम्ही आरोपी केलाय. त्या पोरांचं करिअर खराब करताय. कुठं फेडालंय पाप? परत राजकारते म्हणून तुम्ही कसे येता बघतो आम्ही. आता आमच्यावर आरोप करताय. हा, इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही आमचे पोरं अडकावता का? या आमच्या दारात मतदान मागायला, दाखवू तुम्हाला आम्ही काय ते. सत्ताधारी पक्षामध्ये आपल्या समाजाचे मोठ्या प्रमाणात नेते आहेत. सध्या कॅबिनेटमध्ये सुद्धा होते ते. आज ते लोक देखील मराठा समाजाला आवाहन करतात की लोकसभेला मतदान करा म्हणून. कितपत त्याचा परिणाम होईल किंवा कितपत समाज मागे जाईल असं तुम्हाला वाटतं? मराठा समाजाच्या 35% महाराष्ट्रातला मराठा समाज आहे. याच्यामध्ये 5% समाज त्या पक्षाची बेल्ट घालून त्यांच्या दावणीला बांधलेला गेलेला आहे. ते राजकीय कार्यकर्ते आणि ते नेते. 95% मराठा समाजाच्या मतांचा मालक एकच नेता आहे, मनोजदादा जरांगे पाटील. मी म्हणत नाही, आत्ता फोन लावतो तुमच्यासमोर, 10 गावात लावतो, तुम्ही सांगा तुमच्या ओळखीचे नंबर द्या, विचारा काय म्हणतात ते. ह्या नेत्यांनी ह्यांचीच घरं भरली, ह्यांच्याच संस्था मोठ्या केल्या, सर्वसामान्य मराठा समाजावर अन्याय केला, हे समाजाला आज कळलेलं आहे. त्यामुळं आम्हाला न्याय एकच माणूस देऊ शकतो, त्यांचं नाव आहे मनोजदादा जरांगे पाटील. आणि उद्याच्या इलेक्शनला त्या भूमिकेतनं मराठा समाज लोकसभेला दाखवत आहे. तुम्ही आता एक यापूर्वी बोलला की आज जर पाहिलं देशभरामध्ये मराठा जसा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, तसा धनगर समाजाचा आरक्षण आहे, कोळी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे. असे आरक्षणाचे प्रश्न अनेक समाजाचे प्रलंबित राहिलेले आहेत. त्यांना देखील न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. आपण खरं तर पाहिलं तर जरांगे पाटील देखील हा विषय इतर समाजाचा देखील पुढे घेऊन येतील. पण आधी पहिलं मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय झाल्यानंतर हे देखील महत्त्वाचं आहे. काय वाटतं, हे होईल असं वाटतं आपल्याला? निश्चित होणार, कारण त्याची सुरुवात झाली. जरांगे पाटलांनी आंदोलनं करून करून सरकारला आज त्यांच्याकडचे असलेले जे दप्तर आहे, रेकॉर्ड आहे, हे सगळं जुनं रेकॉर्ड 1860 पासूनचं काढायला लावले. त्या सगळ्या 1860 पासूनच्या रेकॉर्डमध्ये मराठा हा कुणबी असल्याचे पुरावे 57 लाख महाराष्ट्रात मिळालेत. त्याची संख्या काहीतरी 72 लाखाच्या घरात गेली. तुम्ही हैदराबाद गॅझेटमध्ये जर गेले, ते अजून लागू केलेलं नाही आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तर कंप्लीट मराठवाडा हा OBCमध्ये जाऊ शकतो, मराठा कुणबी होऊ शकतो. ज्यावेळेस हे सगळा समाज बांधव शेवटचा राष्ट्र जर राहिलेला ज्यावेळेस OBCमध्ये येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी बसून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की मी धनगर बांधवांचा, मुस्लिम बांधवांचा आरक्षणाचा जो लढा आहे तो यशस्वी करून दाखवतो. आणि दिलेले शब्द पाळताय का नाही तुम्ही बघितलं? सांगा, प्रामाणिक नेता कोण महाराष्ट्रात? हा प्रश्न तुम्ही एकदा घ्या काउंटिंग. एका जर नेत्याचं नाव द्या भाऊ. सगळे बंडलबाज, भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आहेत. कोण आहे हो प्रामाणिक? त्यामुळं प्रामाणिक नेत्याचं पहाटेपर्यंत वाट बघणारी ही महाराष्ट्रातली जनता आहे. ते का फक्त मराठा समाज वाट बघता का मनोज जरांगे पाटलांची? गावातले सर्वसामान्य सगळ्या समाज बांधव त्यांच्या स्वागताला उभा राहता. का राहता? तर या देशाला एका प्रामाणिक नेतृत्वाची, या महाराष्ट्राला एका प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. हे सगळ्या समाजाला कळून चुकले. आणि त्या नेत्याचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. तर निश्चित आरक्षणाच्या विषयावर ते सगळ्या समाजाला न्याय भविष्यात देतील. मौलीजी, की वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो. याच्यामध्ये तो प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारणामध्ये उलथापालथ झाली, आपण पाहिलं आपण आपल्या डोळ्याने की
अनेक पक्ष फोडाफोडी झाली, याच्यामध्ये या पक्षातून त्या पक्षामध्ये चिन्हांची पळवापळवी झाली. एकंदरीत हे राजकारण आहे कुठल्या थराला गेले, तुम्ही काय सांगाल याबाबत, काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली मी कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, पण पत्रकार बांधवांच्या भावनेला आपण हे करू शकत नाही. तुमचं निश्चित दिलं पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही आहे. पवारसाहेबांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे आणि पवारसाहेबांचाच पक्ष फोडला आहे, पवारसाहेबांचं चिन्ह नेलं आहे. संस्थापक ते स्वतः आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलेलं नाही. ठाकरे फॅमिलीचं महाराष्ट्रावर जे संघटन आहे, सर्वसामान्यांसाठी लढा आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारा शिवसेना पक्ष आहे आणि त्याचा वारसा हक्काने उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यांचं पक्ष बी नेलं आहे आणि त्यांचं चिन्ह बी नेलं आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही नाही नाही. त्याचं प्रत्युत्तर लोकसभा 2024ला जनता दिल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच. बाकी त्यांच्यात सगळ्या पक्षाच्या उमेदवाराला माझ्या शुभेच्छा. लढा, फाईट करा. लोक खूप हुशार आहात, भरपूर हुशार आहेत. कुणाला मतदान करायचं ही संस्कृती जर अशी राहिली ना साहेब, आज पक्ष चोरत आहेत, बरोबर का? पाकिट चोर वगैरे माहिती आहे ना आपल्याला, जनरली पाकिट चोर माहिती आहे, पण पक्ष चोर एक नवीनच निघाले सर नाही. आता पक्ष चोर काय हे महाराष्ट्रातल्या लोकांना नाही आवडलं. बघा तुम्ही साहेब, आवडला असेल तर लोक दाखवतील उद्या इलेक्शनला. नाही चालत आहे. अजून की विकासाचे जे मुद्दे सोडून एक खालच्या स्तराला जाऊन एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होतात, याबाबत काय वाटतं तुम्हाला? ही संस्कृती महाराष्ट्रात पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे, कोणाची पार्टी होती? पार्टी विथ डिफरन्स. कोण म्हणत तसं? भारतीय जनता पार्टी म्हणून. त्या पार्टीतले नेते कसे बोलतात? तुम्ही सत्ताधारी आहे. सत्ताधारी पक्षाला एक साधन सूचित असते बोलण्याची, एक प्रोटोकॉल असतो. त्या पार्टीतले नेते कोण? नितेश राणे, निलेश राणे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड. कसं बोलते ते? प्रवीण दरेकर कसं बोलते ते? हा, मग त्यांना प्रत्युत्तर देणारे इकडून बी तयार झालेत. शरद कोळी तयार झालेत, त्यानंतर सुषमा अंधारे झाले, संजय राऊत तयार झाले, अमोल मेटकरी तयार झाले. सगळ्या पक्षाचे तसले. पण तुम्ही एक ठेवा ना साहेब, राजकारणाची एक साधन सूचित आहे. कसं बोलायचं सार्वजनिक ठिकाणी, प्रेससमोर कसं बोलायचं, तुम्ही कायच ठेवू नये. कायच चव राहिलं नाही राजकारण. त्यामुळे राजकारणाकडे बघायचा जो उद्देश आहे लोकांचा, सर्वसामान्याचा, हे टक्केवारी मतदानाची कमी झाली. बघितलं तुम्ही? हो, वाढायला पाहिजे होते. संपूर्ण जिल्ह्यात वाढते. बऱ्याच ठिकाणी टक्केवारी कारण कमी तुम्ही झाली. भ्रमनिरास करताय. यू आर अ पॉलिसी मेकर. या देशाची पॉलिसी मेकर, नियोजन करणारी जी पिढी आहे, हे तुम्ही राजकारणी लोक आहात. आणि तुम्ही जर असे भांडत बसले, खालच्या थराला जाऊन शिव्या देत बसले, काय होतं? नवनीत राणाचं आणि त्या रवी राणाचं ज्या पद्धतीने त्यांनी पाठीमागं आंदोलन केली उद्धव ठाकरेंच्या घरासमोर, साधन सूचितेमध्ये बसते ते नाही ना. त्यांच्या घराबाहेर जाऊन ज्या प्रकारे तमाशा केला तुम्ही, नाही ना. लोकांना नाही आवडलं साहेब. लोक उद्या दाखवतील तुम्हाला. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणूक आहेत, तुम्ही समाजाला काय आवाहन कराल? या व्यासपीठावरून काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा मध्ये सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो, सगळ्याच समाजाचे, पहिल्यांदा मतदान करा. मतदाना दिवशी सुट्टी असते म्हणून ती सुट्टी एन्जॉय करायला जाऊ नका. मतदान होणं गरजेचं आहे. या देशाचा तुम्ही घटक आहात. त्या देशाच्या निर्मात्याला इनडायरेक्टली आपला आवाज सभागृहात उठवणारा सगळ्या पक्षाच्या लोकांना आवाहन करतो मी. सगळ्या लोकांना आवाहन करतोय, तुम्ही मतदान केलं पाहिजे. कालची टक्केवारी काहीतरी 55% आली. आता ह्याच्या पुढच्या टप्प्यात तर ती टक्केवारी वाढावी असं मी आवाहन करतो. आणि वैयक्तिक मला म्हणत असाल तर मी जे मुवमेंट रन करतोय मराठा आरक्षणाची, ज्याने ज्याने आम्हाला आमचा अपमान केला, आमची SIT लावली, आमच्या गोरगरीब माय माता लेकीवर, लहान मुलांवर, वृद्धांवर ज्या प्रकारे अनवनीत अत्याचार करून मारहाण केली, गोळीबार केला आणि आम्हाला मारणाऱ्याला आणि गोळ्या घालणाऱ्याला तुम्ही प्रमोशन दिलं आणि आमची SIT चौकशी लावली, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. महाराष्ट्र रडत अन्याय बघून. त्या लोकांना 2024 लोकसभेला आम्ही घरी बसवणार. ज्याने आम्हाला, महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे मराठा समाज, त्या समाजाला ज्या प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली त्याची परतफेड तुम्हाला लोकसभा 2024च्या निकालात दिसल्याशिवाय राहणार. धन्यवाद. आपल्यासोबत होते सकल मराठा समाजाचे समन्वयक, मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी अक्षरशः एक या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका मांडताना एक सडेतोडपणे सर्व प्रश्नांना अतिशय उत्तरं या ठिकाणी सडेतोडपणे दिलेली आहेत. एक मराठा समाजाची भूमिका असे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेले. मराठा समाजावर झालेला अन्याय,
मराठा तरुणांवर झालेला अन्याय या त्यांनी रोखठोकपणे मांडलेला आहे. आणि यातून एक सरकारवर त्यांची या ठिकाणी नाराजी दिसून आली आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला देखील आव्हान केलेलं आहे. आपण पाहिलं खरं तर त्यांचं एक व्यस्त वेळापत्रक आहे आणि त्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर एक मराठा समाजाची भूमिका मांडली आणि सर्वांना या ठिकाणी आव्हान देखील केलं आणि चांगल्या पद्धतीनं एक ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, आरक्षणाला विरोध करा, त्या लोकांना आपल्या समाजाची भूमिका या मतपेटीतून दाखवा असं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. या ठिकाणी पुन्हा एकदा मी माऊली पवार यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.